मनमाड रेल्वे स्थानकावर मोबाईल चोर असल्याच्या संशयावरून प्रवाशाला मारहाण करून धावत्या रेल्वे गाडीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात रोहित कुमार मुकेश गोस्वामी वय वर्ष 25 या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजय कुमार साहू राहणार चैनपुरा मध्य प्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 15 फेब्रुवारीच्या रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान मनमाड रेल्वे स्टेशन येथे पंजाब मेल रेल्वे गाडी उभी असताना त्यांच्या समोर गाडीत एका 25 ते 30 वर्षाच्या सडपातळ असलेल्या रंगाने निमगोरा, अंगात बांधार हिरव्या निळ्या रंगाच्या चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेल्या मराठी व हिंदी भाषा बोलत असलेल्या अनोळखी इसमाने मयत रोहित कुमार मुकेश गोस्वामी यांनी मोबाईल चोरी केल्याचा आरोप करून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। अजय यांनी त्याला संपविण्याचा प्रयत्न देखील केला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ केली आणि मयत रोहित कुमार याच्या वडील यांना फोनवर रोहित यास रेल्वे खाली फेकून देण्याची धमकी देत रोहित कुमार यास त्याच्या जवळून नेल्यानंतर त्यास रेल्वेतून बाहेर फेकून त्याचा मृत्यू घडून आणला आहे असे सांगण्यात आले। अजय कुमार साहू यांच्या फिर्यादीवरून मडवाल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे हे करीत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।